पाहू शकता आपण मस्त अशी दह्यापासून खमंग आणि चविष्ट अशी स्मूथ अशी कढी बनवून तयार झालेली आहे। अशा पद्धतीची कढी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा। या पद्धतीने तुम्ही कढी बनवाल ना तर नेहमी अशाच पद्धतीची तुम्ही कढी बनवाल। चला आता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। बघा सुरुवातीला आपण 2 चम्मच मी यामध्ये बेसन घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि लसूण आणि मिरची अशी ठेचून घेतलेली आहे। मिरचीचे प्रमाण आवडीप्रमाणे करू शकता आणि जिरा आणि मोहरी घेतलेली आहे, थोडासा हिंग घेतलेला आहे आणि पाव चम्मच मी हळद घेतलेली आहे। त्यानंतर बघा घरचं मस्त ताजं लावलेलं दही आहे। तुम्ही जर लावलेलं जे दही जर आंबट असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये थोडंसं तुम्ही गरम पाणी जर घातलं तर कढी सुद्धा तुमची आंबट होणार नाही। बघा अशा पद्धतीने मस्त मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला दही जे घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये बघा आपल्याला 2 चमचे मी बेसन घेतलेलं आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा आपण लसूण आणि मिरचीची जी पेस्ट बनवलेली आहे ती सुद्धा आपल्याला यामध्येच घालून घ्यायची आहे। जर तुम्हाला जर तडक्यामध्ये फ्राय करून जर आवडत असेल तर तशा पद्धतीची तुम्ही सुद्धा करू शकता, पण अशा पद्धतीने कढी बनवलेली चवीला खूप छान लागते। त्यानंतर बघा थोडासा कोथिंबीर घातलेला आहे आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं घातलेली आहे। बघा त्यानंतर बघा आता हे जे मिश्रण आहे आपण छान आता मिक्सरच्या पॉटला फिरून घेऊया। बघा थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार। बघा आता मिश्रण छान आपण फिरून घेऊया। त्यानंतर बघा कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे। बघा त्यामध्ये जिरा आणि मोहरी घालून घेत आहे। जिरं मोहरी छान फुलल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया। बघा कढीपत्ता घालून झालेला आहे। त्यानंतर बघा हळद आणि हिंग घेतलेला आहे तो सुद्धा आपण घालून घेऊया। बघा मस्त असा आपला तडका बनवून तयार झालेला आहे। त्यानंतर बघा आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे कढीसाठी त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, मिश्रण थोडं पातळ करायचं आणि घालून घ्यायचं। बघा एवढ्या मिश्रणामध्ये मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। बघा मस्त अशी पातळ अशी कढी बनवून तयार होते आपली। तुम्ही जेवणाबरोबर पिण्यासाठी अशा पद्धतीची कढी बनवू शकता। तुम्हाला जर घट्टसर कढी हवी असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडं कमी करू शकता। बघा अशा पद्धतीने थोडंसं कोथिंबीर घातलेलं आहे। बघा अशी मस्त पातळ ही कढी आपली तयार होते। तुम्हाला जर घट्ट लागत असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी करू शकता। बघा कमी तेलामध्ये आपण एवढी चविष्ट आणि अशी खमंग ही कढी आपण बनवू शकतो, कारण आपण यामध्ये दही घालतो। दह्यामध्ये सुद्धा थोडंसं तुपाचं प्रमाण असतं, लोण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे मस्त चविष्ट अशी ही कढी तयार होते। ताकाच्या कढीपेक्षा तुम्ही दह्याची कढी जर तुम्ही बनवून बघितली तर खूप चविष्ट आणि खमंग अशी कढी आपली तयार होते। बघा अशा पद्धतीने मस्त याला एक उकडी काढून घ्यायची आहे आणि मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं शिजायला ठेवायची आहे। ही कढी पोळी बरोबर किंवा तुम्ही भाताबरोबर किंवा जेवणामध्ये तुम्ही पिण्यासाठी अशा पद्धतीची कढी तुम्ही बनवू शकता। दह्यापासून बनवलेली कढीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुमच्याकडे जे कढी बनवतात ती कशाची बनवतात, दह्यापासून बनवतात की ताकापासून बनवतात। चला तर आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे। चला तर आपण मस्त छान बाउलमध्ये घेऊया। पाहू शकता मस्त अशी आपली कढी तयार झालेली आहे। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।